महापे शिळफाटा रोड हा फक्त रस्ता नाही, रोजची लढाई आहे. युजली विदिन 45 मिनिट्स तुम्ही नवी मुंबईहून डोंबिवलीला पोचायला हवेत. त्या अनाउन्समेंट तर तुम्ही ऐकल्याच असतील, नसतील ऐकल्या तर ऐका. दिल्ली से कटरा 6 घंटे में, दिल्ली से श्रीनगर 8 घंटे में, दिल्ली से मुंबई 12 घंटे में और चेन्नई से बेंगलोर 2 घंटे में. त्याच्यात विसरले असतील अनाउन्स करायला की नवी मुंबईहून डोंबिवलीला पोचायला 2 तास लागतात आणि ठाणेहून भिवंडीला पोचायला तर 10 तास लागतात. याला कारण काय? फक्त एक, हे मृत्यूचे सापळे, हे उजड कंटेनर. आम्हाला आठवतंय कुठेतरी वाचलेलं की ऐकलेलं की नियमानुसार यांना रात्री 10 ते 11 वाजताच एंट्री असते. मग हे संध्याकाळी 8-9च्या सुमारास काय करताय तिथे? कोण परवानगी देतंय यांना? कोणती शक्ती आहे यांच्या मागे? हजारो सामान्य नोकरदार, विद्यार्थी, रुग्णवाहिका हे सर्व त्यांच्यामुळे अडकून पडले आहेत. या रोडच्या बाजूला काही फ्रूटचे, इलेक्ट्रॉनिक्सचे, क्लोथिंगचे पण स्टॉलही असतात. तर त्यांना परवानगी दिली कोणी इथे स्टॉल लावायची? आणि या रस्त्यावरचा सर्वात मोठा धोका माहितीये काय आहे? नेटवर्क नाहीये इकडे. घरी कुटुंब वाट बघत असेल कधी पोचणार आणि आम्ही इथे अडकलोय हे सांगायला मार्गही नाहीये. माझं नशीब चांगलं होतं की कोणाचं तरी ओपन वायफाय कनेक्ट झालं आणि मला मेसेज पाठवता आला. पण हे रोज शक्य आहे का? हे प्रश्न, हा त्रास दिवसांदिवस वाढत चालला आहे. याला जबाबदार कोण आणि याला कोण ठीक करणार? इलेक्शन आले की ती ऍड यायची ना की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. अरे मग आता कोणती परिस्थिती करून ठेवली आहे या महाराष्ट्राची? सामान्य माणूस वैतागून गेलाय या ट्रॅफिकला, त्या रस्त्यांच्या खड्ड्यांना आणि अनेक समस्यांना. कधी बदल होणार या शहरांचे?